रक्त सांडलं मातीवर म्हणून तिरंगा फडकतोय, रक्त सांडलं मातीवर म्हणून तिरंगा फडकतोय. असंख्य बलिदानांच्या जोरावर आज भारत उभा राहतोय. ज्यांनी हसत हसत मृत्यूला कवटाळलं त्यांच्यामुळेच आज आपण स्वातंत्र्याचा श्वास घेतोय. आदरणीय प्रमुख पाहुणे, माननीय अधिकारी वर्ग आणि माझ्या प्रिय दिदी दादांनो, मी कुमारी तेजस्वी शिंदे. आज 15 ऑगस्ट एक तारीख, पण केवळ कॅलेंडरवरची तारीख नाही. ही ती तारीख आहे जिच्यासाठी असंख्य भारतीयांनी आपलं आयुष्य दिलं. एक काळ होता जेव्हा भारत आपला असूनही भारतावर राज्य दुसऱ्याचं होतं. आणि मग या गुलाम भारताच्या काळोखात काही ज्वाला पेटल्या. भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, सुभाषचंद्र बोस, राणी लक्ष्मीबाई, महात्मा गांधी आणि असंख्य ज्ञात अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांनी एकच स्वप्न पाहिलं, भारत स्वतंत्र झालाच पाहिजे. कुणी फासावर झुललं, कुणी गोळ्या झेलल्या, कुणी तुरुंगाच्या भिंतीत आयुष्याच्या रात्री केल्या. एकच स्वप्न होतं त्यांच्या डोळ्यात, भारत माता स्वतंत्र झालीच पाहिजे. आणि अखेर 15 ऑगस्ट 1947 शतकांच्या गुलामगिरीनंतर भारताने स्वतंत्राचा पहिला श्वास घेतला. आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आणि एका नव्या भारताची सुरुवात झाली. आजचा भारत पाहिला तर अंतराळापासून विज्ञानापर्यंत, क्रीडापासून तंत्रज्ञानापर्यंत भारत जगाच्या पाठीवर आपली ओळख निर्माण करतोय. पण आज स्वतःला एक प्रश्न विचारायला हवा, आपण खरंच स्वतंत्र आहोत का? परकीय सत्तेपासून तर होय, पण अज्ञानापासून, भेदभावापासून, भ्रष्टाचारापासून आणि सर्वात महत्वाचं स्वतःच्या भीतीपासून. परक्यांच्या बेड्या तुटल्या पण मनातल्या बेड्या तुटल्या का? तिरंगा आकाशात चढला पण आपण स्वतःला उंचावलत का? म्हणून आजची देशभक्ती फक्त तिरंग्याला सलाम करण्यापुरती मर्यादित नसावी. आपलं काम प्रामाणिकपणे करणं, आपली जबाबदारी स्वीकारणं आणि देशासाठी स्वतःला सक्षम बनवणं हीच खरी देशभक्ती. या मिलिटरी मुलींच्या वसतिगृहामध्ये उभं राहून मला एका गोष्टीचा विशेष अभिमान वाटतो, कारण इथे अशा मुली आहेत ज्यांच्या डोळ्यात फक्त स्वतःचं भविष्य नाही तर देशासाठी काहीतरी करण्याचं स्वप्न आहे. म्हणून आज आपण त्या वीरांना एकच वचन देऊया, ज्यांनी दिलं स्वातंत्र्य रक्त देऊन त्यांना एकच वचन देऊ, भारताला अधिक बलवान, अधिक सक्षम आणि अधिक महान करू. कारण स्वातंत्र्य मिळवणं ही त्या पिढीची कामगिरी होती, पण ते टिकवून आणि भारताला पुढे नेणं ही आपली जबाबदारी आहे. रक्ताचा प्रत्येक थेंब या मातीचं ऋण सांगतो, रक्ताचा प्रत्येक थेंब या मातीचं ऋण सांगतो. तिरंग्याचा प्रत्येक रंग बलिदानाची शपथ देतो. झुकणार नाही भारत, थांबणार नाही भारत, जोपर्यंत छातीत श्वास आहे तोपर्यंत जिंकणार भारत. वंदे मातरम. भारत माता की जय हिंद.